तर ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे सुद्धा आता पाण्याच्या टाकीवर चढत वरती जात आहेत, कारण वरती धनंजय देशमुख आहेत। जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना आवाहन केलंय की तुमची आम्हाला गरज आहे, कृपया असं टोकाचं पाऊल उचलू नका, तुम्ही खाली या, असं आवाहन धनंजय देशमुख यांना करण्यात आलेलं आहे। आणि आता आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे हे सुद्धा पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी चढतायत। ही थेट दृश्य आपण आताच्या घडीची आपण पाहताय। धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। टॉवरवर ते चढणार होते, मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्याच्यामुळे धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी ते पाण्याच्या टाकीवर चढलेले होते। त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू। मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचले। त्यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधला। असं टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनवणी त्यांनी केली, आवाहन केलं की खाली या, आत्महत्येचा निर्णय असा काही घेऊ नका, असं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं। त्यांच्यासोबत संवाद झाल्यानंतर धनंजय देशमुख हे अजूनही पाण्याच्या टाकीवरच आहेत आणि आता वरती धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे हे स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून जातात। नाही, आता मागच लागायला लागेल। आता सरकारच्या पाठीमागे लागावं लागणार आहे। संत धनंजय भैयांनी विश्वास ठेवला होता सरकारवरती, म्हणून समाज सुद्धा शांत होता। पण ज्या दिवशी आता धनंजय भैयाचाच विश्वास उडाला, त्या दिवशी समाजाचा विश्वास उडाला। आता मागं लागायला लागणार आहे। ठीक आहे, आता सरकारला वाटतंयच मराठे उतरलेच पाहिजेत रस्त्यावरती, कळेल सरकारला। आता त्यांना खाली घ्या ना प्लीज। मला वरी जाता येत नाही हो, नुसता मी त्यांना खाली आणला। तुम्ही खाली बसा नको, घ्या खाली घ्या, बरोबर नाही वाटत, खाली घ्या। तब्येत बरोबर नाही, तुम्ही बसा बसा तुम्ही ऐका तुम्ही बसा तुम्ही खाली घ्या ना, खाली घ्या। हो हो बसा तुम्ही बस खाली उतरताना व्हिज्युअल घ्या। अधिकाऱ्यांसोबत आपण बोलू असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे, मात्र अधिकाऱ्यांसोबत बोलण्याआधी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरावं। त्यांच्या कुटुंबाला, समाजाला त्यांची गरज आहे। 1 महिना उलटून गेलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला। 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 8वा आरोपी अजूनही फरार आहे।